ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये मेष या राशीचे ऑक्टोबर 2025 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये नवग्रहांची स्थिती कशा प्रकारे असणार आहे याचा आढावा थोडक्यात घेऊया। ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह अगदी थोड्या कालावधीसाठी अतिचार गतीमध्ये दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी आपली राशी बदलणार आहे। अर्थात सध्या गुरुग्रह मिथुन राशीत आहे व तो दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी कर्क राशीत आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे। त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत कन्या राशीमधून भ्रमण करणार आहे व दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून सूर्यग्रह तुळ या आपल्या नीच राशीतून भ्रमण करणार आहे। तसेच मंगळ ग्रह जवळजवळ संपूर्ण महिना अर्थात दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुळ राशीतून भ्रमण करणार आहे व 27 ऑक्टोबर 2025 नंतर मंगळ ग्रह वृश्चिक या आपल्या स्वराशीमध्ये प्रवेश करेल। त्याचप्रमाणे शुक्र ग्रह दिनांक 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत सिंह राशीमधून भ्रमण करेल व 9 ऑक्टोबर 2025 पासून शुक्र ग्रह कन्या या आपल्या नीच राशीतून भ्रमण करेल। बुध ग्रह सुद्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2025 पासून तुळ राशीमधूनच भ्रमण करणार आहे व दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पासून बुध ग्रह वृश्चिक राशीमधून भ्रमण करणार आहे। त्याचप्रमाणे राहू ग्रह अगोदरपासूनच कुंभ राशीमधून भ्रमण करत आहे व केतू ग्रह सिंह राशीतून भ्रमण करत आहे। त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा शनी ग्रह सुद्धा अगोदरपासूनच वक्री स्थितीत मीन राशीतून भ्रमण करत आहे। अर्थात या संपूर्ण ग्रहस्थितीचा मेष राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत। अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे। अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोबळमानाने परिणाम आपणास जाणवतील। अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा। व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर 2025 मध्ये चंद्रबल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। चला तर जाणून घेऊया मेष या राशीला ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील। मेष राशीच्या व्यक्तींचा राशी स्वामी मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये जवळजवळ दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुळ राशीतून भ्रमण करणार आहे। अर्थात या तुळ राशीतील मंगळाची मेष राशीवर दृष्टी असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींचा या महिन्यामध्ये उत्साह भरपूर राहील। अर्थात मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये एनर्जी भरपूर राहील। तसेच मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास या महिन्यामध्ये वाढेल। अर्थात मंगळ ग्रहाची दृष्टी असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, परंतु उष्णतेचे विकार या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना थोड्या प्रमाणात जाणवतील। त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींना हे सप्तमातील मंगळाचे भ्रमण विवाह योगासाठी सुद्धा अनुकूल परिणाम देणारे राहील, परंतु हे सप्तमातील मंगळाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराशी थोड्या प्रमाणात मतभेद निर्माण करणारे सुद्धा राहील। दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सूर्यग्रह सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींच्या 6ष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे। अर्थात हा 6व्या स्थानातील सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींना सरकारी कामासाठी शुभ परिणाम देणारा राहील। मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारा सुद्धा हा सूर्यग्रह दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहील। 6ष्ठ स्थानातील सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींना शत्रुहंता योग निर्माण करत असल्यामुळे या दरम्यान दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत मेष राशीच्या व्यक्ती आपल्या शत्रूवर मात करतील। कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा संघर्षाने विजय मिळवून देणारा हा सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तीसाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहील व दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून
हा सूर्यग्रह मेष राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात सप्तम स्थानामध्ये अगोदरच मंगळ व बुध ग्रह मेष राशी व्यक्तींच्या भ्रमण करत आहे. या मंगळ बुधाबरोबर दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून या सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानातून सुरू होईल. हा सप्तमस्थ सूर्यग्रह मेष राशी व्यक्तींना स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या मेष राशी व्यक्तींसाठी हे सप्तम स्थानातील सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींना अत्यधिक शुभफली देणारे राहील. नोकर वर्गाला थोड्या प्रमाणात दगदग वाढवणारे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतरचे सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे व दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतरचे सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींना स्वतंत्र व्यावसायिकांसाठी शुभपरिणाम देणारे सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. त्याचप्रमाणे गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पासून मेष राशी व्यक्तींच्या चतुर्थानामध्ये प्रवेश करत आहे. हा चतुर्थानामध्ये गुरुग्रह मेष राशी व्यक्तींच्या दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पासून दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत राहणार आहे. कौटुंबिक सौख्याची वृद्धी करणारा हा गुरुग्रह मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर राहणार आहे. हे भाग्येश गुरुचे चतुर्थानातील भ्रमण मेष राशी व्यक्तींना घर, प्रॉपर्टी इत्यादीचे सौख्य निर्माण करणारे राहणार आहे. 18 ऑक्टोबर 2025 नंतरचे गुरुचे भ्रमण मेष राशी व्यक्तींना व्यवसायासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे. तसेच विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे हे गुरुचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर राहणार आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये यश निर्माण करणारे हे चतुर्थानातील गुरुचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत मेष राशी व्यक्तींसाठी राहील. परंतु हा चतुर्थानातील गुरुग्रह मेष राशी व्यक्तींची दगदग वाढवणारा राहणार आहे, कष्ट वाढवणारा राहणार आहे. तसेच हा चतुर्थानातील गुरुग्रह मेष राशी व्यक्तींना आपल्या मातेच्या आरोग्यासंबंधी चिंता निर्माण करणारा राहणार आहे. चतुर्थानातील गुरुग्रह मेष राशी व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा सुद्धा राहणार आहे. त्याचप्रमाणे शनिग्रह अगोदरपासूनच मेष राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करत आहे, वक्री स्थितीत आहे. मेष राशी व्यक्तींना 7.5 सुरू आहे. या महिन्यामध्ये सुद्धा शनी ग्रहामुळे मेष राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे. परंतु सूर्याचे भ्रमण दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत अनुकूल असल्यामुळे मेष राशी व्यक्तींना संघर्षाने विजय या महिन्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर सुद्धा गुरुग्रहाचे भ्रमण मेष राशी व्यक्तींच्या चतुर्थानातून असल्यामुळे थोड्या प्रमाणात मानसिक तणाव वाढण्याची शक्यता दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. त्याचप्रमाणे राहू ग्रह मेष राशी व्यक्तींच्या अगोदरपासूनच लाभस्थानातून भ्रमण करत आहे. अर्थात हा लाभस्थानातील राहू ग्रह मेष राशी व्यक्तींना संतती योगासाठी, तसेच हा लाभस्थानातील राहू ग्रह मेष राशी व्यक्तींना आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा राहणार आहे. मित्र वर्गाचे सहकार्य निर्माण करणारा हा लाभस्थानातील राहू ग्रह मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच हा लाभस्थानातील राहू ग्रह मेष राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे. परंतु हा लाभस्थानातील राहू ग्रह मेष राशी व्यक्तींना कष्टाने संघर्षाने विजय मिळवून देणारा राहणार आहे. तसेच मेष राशी व्यक्तींचा तृतीयेश व षष्ठेश बुध ग्रह दिनांक 3 ऑक्टोबर 2025 पासून मेष राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानामधूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हे षष्ठेश व तृतीयेश बुधाचे सप्तम स्थानातील भ्रमण मेष राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आरोग्याची चिंता निर्माण करणारे राहणार आहे. अर्थात सप्तम स्थानातील भ्रमण मेष राशी व्यक्तींना वैवाहिक जोडीदाराशी थोड्या प्रमाणात मतभेद निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे. भागीदारीतील व्यवसायामध्ये थोड्या प्रमाणात संघर्ष वाढवणारे, मतभेद निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक या महिन्यामध्ये बुधाचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र ग्रह मेष राशी व्यक्तींच्या दिनांक 9 ऑक्टोबर 2025 पासून षष्ठ स्थानातून नीच राशीतून भ्रमण करणार असल्यामुळे षष्ठ स्थानातील शुक्र ग्रहाचे भ्रमण सुद्धा मेष राशी व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारे राहणार आहे. या महिन्यामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2025 पासून षष्ठ स्थानातील शुक्र ग्रहाच्या भ्रमणादरम्यान मेष राशी व्यक्तींनी आपल्या मान सन्मानाची थोड्या प्रमाणात काळजी घ्यावी. अर्थात हा षष्ठ स्थानातील नीच राशीतील शुक्र ग्रह मेष राशी व्यक्तींना जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा राहणार आहे. तसेच स्त्री सौख्याची हानी करणारा हा शुक्र ग्रह दिनांक 9 ऑक्टोबर 2025 पासून मेष राशी व्यक्तीसाठी राहणार आहे. या संपूर्ण महिन्याचा विचार करता मेष राशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पर्यंतचा कालावधी शुभ परिणाम देणारा राहणार आहे व दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतरचा या महिन्याचा उत्तरार्ध मेष राशी व्यक्तींना शुभ व अशुभ असे मिश्र परिणाम देणारा राहणार आहे. या ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींनी
दिनांक 6-7, दिनांक 14-15, दिनांक 24-25 व 26 तारखेला सकाळी 11 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाहीत। या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत, अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना मध्यम शुभफलदायी राहणार आहेत। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो उद्धव या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। धन्यवाद।